नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आनंदमय जाऊ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की औदुंबर झाडाचं काय रहस्य आहे। ठीक आहे, औदुंबरा झाडाला कसला आशीर्वाद आहे आणि ते का इतकं पवित्र झाड मानलं गेलं आहे। ठीक आहे, ह्याची माहिती मी आज देणार आहे। तर त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की दत्त संप्रदायामध्ये औदुंबरा झाडाचं खूप महत्त्व आहे। ठीक आहे, पण ते का आहे हे आपण जाणून घेऊया आज। ठीक आहे, तर ह्याच्या मागची छोटीशी कथा आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे। आता होलिकाची कहाणी तर सगळ्यांनाच माहिती आहे। ठीक आहे, हिरण्यकशिपू जो राक्षस होता, ठीक आहे, त्याचा जो मुलगा होता प्रल्हाद, ठीक आहे, तो निस्सिम भक्त होता विष्णूजींचा। तर हिरण्यकशिपूंनी एकदा प्रल्हादला विचारलं की तुझा देव कुठे आहे करून। तर प्रल्हादाने सांगितलं की देव इथेच आहे। तर मग हिरण्यकशिपूंनी सांगितलं की इथे कुठे आहे, मला तर कुठे दिसत नाही तुझा देव। आणि त्यांनी काय केलं की तिथे एक खांब होतं, तिथे एक खांब होतं। तर त्या खांबावरती त्यांनी मारायला सुरुवात केली आणि तिथून मग नरसिंह जे विष्णूजींचे अवतार आहेत ते प्रकटले। मानव शरीर आणि अर्ध उग्र हे सिंहाचं शरीर, ठीक आहे, प्रकटले प्रल्हादाचा जीव वाचवायला। आणि त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला, त्यांना मांडीवरती घेऊन त्याच्या पोटांमध्ये आपली नखं टाकून त्यांचा वध केला, हिरण्यकशिपूचा वध केला। आणि जेव्हा वध केला तेव्हा हिरण्यकशिपू कारण राक्षस होता, तर त्याच्या आतमधलं जे विष होतं ते विष जे विष्णूजीचे अवतार होते त्यांच्या नखात गेलं आणि त्यांना खूप जळण व्हायला लागली। मग तेव्हा तिथे लक्ष्मीजी प्रकटल्या आणि लक्ष्मीजींनी त्यांना औदुंबराचं फळ हे दिलं आणि सांगितलं की तुमची नखं ह्यात तुम्ही घाला। जेव्हा नरसिंहदेवांनी त्यांची नखं जेव्हा घातली तेव्हा त्यांना शांती भेटली, तेव्हा त्यांना आराम भेटला। खूप काळ लोटल्यानंतर जेव्हा नृसिंह सरस्वती ह्यांचा अवतार झाला तेव्हा ते नेहमी सतत झाडाखालीच, म्हणजे औदुंबरा झाडाला प्राण मानलं होतं त्यांनी आपलं, आणि तिथेच बसून ते आपली साधना करायचे। तर एकदा काय झालं, तिथे एक शेतकरींनी जेव्हा नरसिंह सरस्वती हे नदीच्या किनारे जात होते, ठीक आहे, तर तिथे एक नदी दोन नद्यात विभागले गेले आणि एक वाट फुटली। तर तिथे नरसिंह सरस्वती जाऊ लागले, त्यांच्या पाठीपाठी हा शेतकरी सुद्धा जाऊ लागला। तर शेतकरी नरसिंह सरस्वतीच्या पाठीपाठी जाऊ लागले तेव्हा त्यांनी बघितलं की तिथे जिथे नरसिंह सरस्वती हे पोचले तिथे एका रत्नाने जडित म्हणजे देवतांचं स्थान त्यांनी बघितलं आणि तिथे देवकन्या ही त्यांची पूजा करण्यासाठी तिथे वाट बघत होते। तर हे जेव्हा शेतकऱ्यांनी बघितलं तेव्हा त्याला आश्चर्य झाला आणि त्यांनी जाऊन नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वाद घेतला। तर नरसिंह सरस्वती यांनी आशीर्वाद दिला त्या शेतकरीला की जी काही मनोकामना आहे ती तुझी माग आणि तुझं दारिद्र्य आजपासून संपलं, हे सांगितलं त्यांनी। आणि मग ते तिथून गुप्त झाले। तर अशा पद्धतीने इतकं महत्त्व आहे औदुंबरा झाडाचं की तुमचं रोग व्याधी दुःख दारिद्र्य हे औदुंबराची पूजा केल्याने सगळं काही नष्ट होतं। ठीक आहे, दत्तदेवांचं देऊळ असतात तिथे औदुंबरा झाडाचं खूप महत्त्व आहे। तर ह्याचा पाठचं रहस्य हेच आहे की तिथे नरसिंह सरस्वती ह्यांनी खूप साधना सेवा सुद्धा केली आहे आणि त्याच्या मागची कहाणी ही नरसिंहदेवाची जी मी तुम्हाला सांगितली। तर म्हणूनच अशा प्रकारे नरसिंह सरस्वती हे त्यांचं नाव पडलं, कारण ते औदुंबरा झाडाखाली बसून नेहमी आपली साधना करायचे। ह्याची जी सुरुवात झाली ती नरसिंह देवापासून सुरू झालं, म्हणून त्यांचं नाव नरसिंह सरस्वती हे पडलं। ठीक आहे, तर हीच कथा मला आज सांगायची होती तुम्हाला
की औदुंबरा झाडाचं किती महत्त्व आहे ते. गुरुवारी पूजा केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होतं. तुम्हाला दुःख, अडीअडचणी, आर्थिक तंगी असेल तर तुम्ही औदुंबरा झाडाचं गुरुवारच्या दिवशी नेहमीही तुम्ही पूजा करा. हळदी कुंकू, अक्षता आणि फूल हे तुम्ही वाहू शकता आणि तिथेच तुम्ही कुठलं तरी एक फळ सुद्धा ठेवू शकता आणि दिवा लावू शकता. अशा पद्धतीने दर गुरुवारी जर तुम्ही औदुंबरा झाडाचं जर पूजन केलं तर त्याची नक्कीच फलप्राप्ती तुम्हाला भेटते. तुमची आर्थिक अडचणी असू दे, दुःख, दारिद्र्य, कितीही समस्या असू दे, औदुंबरा झाडाची पूजा केल्याने ते सगळं नष्ट व्हायला सुरुवात होते. तर हीच होती माझी आजची माहिती. मला हेच सांगायचं होतं की औदुंबरा झाडाचं दत्त संप्रदायामध्ये किती मोठं महत्त्व आहे ते. ठीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.